तर तुम्हाला तेच सांगतो, जात तुमची काय जात असेल मला माहिती नाही, पण जात तुमची तुम्हाला प्रिय असेल, दुसऱ्या जातीबद्दल विद्वेष पसरवू नका, एवढंच माझं सांगणं आहे ना. आपण 30 रेकॉर्ड घासतोय की नाही मगापासून, हा, तेवढंच माझं म्हणणं आहे. जातीचं राजकारण हे काही नवीन नाहीये महाराष्ट्राला आणि देशाला, पण ह्या प्रकारचं राजकारण तुम्ही ह्याच्या अगोदर कधी पाहिलं नसेल. यातून बाहेर कसं पडायचं हा एक विषय आहे. असं म्हटलं की तुम्ही आंतरविंगला गेल्यानंतर त्याच्यात तुम्ही त्यांना सांगितलं होतं. या वक्तव्यावर उत्तर देताना जरांगे पाटील असंही म्हटले की ते त्यांनी माझ्याकडे ऐकून घेतलं, ऐकल्यानंतर असं म्हटलं की असं असेल तर मराठा समाजाला राजकारण आरक्षण मिळालं पाहिजे. माझं मी तुम्हाला दुसरं आज त्यांनी आणखीन एक असं वक्तव्य केलं आपल्या वक्तव्यात की आता राज ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन करू नका, गरज पडली तर मी मुंबईला जाऊन राज ठाकरेंची गचुंडी बघतो. गचुंडी हे त्यांचे शब्द आहेत का तुम्ही कोणी भरले? त्यांचे शब्द. अच्छा, मग मी त्यांच्याशी भेटल्यावरती बोलीन त्यांच्याशी. सर आरक्षण या एक मिनिट, पहिली गोष्ट मला पूर्णतः करू देत रे. एकाने एक प्रश्न विचारल्यावरती लगेच दुसरा काय प्रश्न विचारताय? हा, त्याच्यात ते काय बोलले? मुळात पहिली गोष्ट लक्षात घ्या, हे काही त्यांनी पाठवलेली माणसं नव्हती, बरोबर आहे. आणि कोण माणसं होती हे मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना. आपण का परत तेच बोलतोय? मी बसलोय म्हणून तेच विचारताय का तुम्ही? की प्रश्न संपलेत? झालं, आता संपला विषय. मी मगाशी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे त्यांची माणसं नव्हती, हे काय त्यांच्या बरोबरचे आंदोलनकर्ते नव्हते, हे शरद पवार आणि उद्धव ठाकरेच्या बरोबरची माणसं आहेत. त्याच्याबद्दल काय बोलायचं मगाशी बोललोय मी. सर अशा परिस्थितीमध्ये आता आपण पुढे जायचं कसं? कारण हे जर त्यांचा जर दंगल घडवण्याचा कट आहे किंवा या सगळ्या जाती द्वेष वाढवण्याचा प्रयत्न आहे, अशा परिस्थितीत काय तुम्ही सगळे चांगले पत्रकार आहात असं मी समजतो. तुम्ही सांगितलं पाहिजे आमच्यावरती संपूर्ण बांगलादेश याच्यामध्ये हिंसाचार झाला, हिंदूंच्या घरावरती तिकडे अटॅक होत आहे. ते जर शरण आले भारतात तर त्यांना तुमचा पाठिंबा असेल. कोणाला? सगळ्या जगाची काय गोष्टी आपण व्हायच्यात का? त्यांचं त्यांना बघू देत ना. तुम्ही पत्र 1-2 मिनिटं या सगळ्यांचा शेवट कसा महाराष्ट्रात सगळ्यांनी एकत्र